हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे पारंपरिक पद्धतीने मऊसूत आणि कमी वेळात पुरण कसं बनवायचं ते। पुरण पातळ झाल्यास काय करायचं यासाठी मी तुम्हाला टिप देणार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। पुरणपोळी मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ कसं भिजवायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आज आपण पुरण बनवताना काय काय काळजी घ्यायची ते देखील बघणार आहोत। चला तर बघूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य। 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी गूळ, सुंठ, जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे। हळद आणि तेलाऐवजी आपण तूप वापरणार आहे। 1 चमचा तूप मी थोडंसं गरम करून घेणार आहे। डाळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये ओतूया। ही डाळ मी स्वच्छ निवडून पुसून घेतलेली आहे। डाळीमध्ये मी पाव चमच्यालाही कमी हळद घालणार आहे। फक्त पुरणाला छान रंग येण्यासाठी आपण थोडीशी हळद वापरणार आहे। 1 चमचा आपण तूप घालणार आहे, वितळून घेतलेलं तूप आहे। तूप आणि हळद आपण डाळीला छानपैकी चोळून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता। गॅसवर मी 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। सहजपणे आपण पाण्यामध्ये बोट बुडवू शकतो एवढंच आपल्याला पाणी गरम करायचं आहे। आपण तूप आणि हळद घातलेली आहे, त्याबरोबर कोमट पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे डाळ एकसारखी छान मऊ शिजते। कुकरमध्ये मी खाली थोडंसं पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये आपण डाळीचा डबा ठेवायचा आहे। झाकण लावून कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे। जास्त पण गीर आपल्याला डाळ शिजवायची नाही। 3 शिट्ट्यामध्ये छान मऊसर अशी डाळ शिजेल। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। बघूया आपण डाळ शिजलेली आहे का। डाळ छानपैकी मऊसूत झालेली आहे। डाळीतील एक्स्ट्रा पाणी असतील ते आपण काढून घेऊया। डाळीतील या पाण्याला येळ म्हटलं जातं। या येळवण्यापासून कटाची आमटी बनवली जाते, त्याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण डाळ घालणार आहे। डाळीतील पाणी मी काढून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर डाळ आपण कोरडी करून घेणार आहे। डाळीला एकसारखं हलवत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण उलटण्याच्या साहाय्याने डाळ एकसारखी हलवत थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे। डाळ आपण पूर्णपणे ड्राय करून घेतलेली आहे। याच्यानंतर डाळीमध्ये आपण गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण प्रमाणापेक्षा डाळीमध्ये जर गूळ जास्त झाला तर पुरणाची पोळी कडक होते आणि गुळाच्या पोळ्या मऊ होतात, साखरेच्या पोळ्या ह्या कडक होतात। गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवर गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। डाळ एकसारखी हलवत राहायचं आहे, नाहीतर डाळ तळाला करपू शकते। गूळ घातल्यामुळे पोळी छान पौष्टिक होते। डाळ शिजताना आपण तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरण छान मऊसूत तयार होतं। पुरणाला चव देखील छान येते। काही कारणामुळे पुरण जर जास्त पातळ झाले तर चिमटीत बसेल एवढाच खाण्याचा सोडा वापरायचा। हे खाण्याचा सोडा घातल्यामुळे पुरण पटकन घट्टसर होते। या पद्धतीने पुरण तयार होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। डाळीबरोबरच जर तुम्ही गूळ घातला तर गुळाला आणि डाळीला खूप जास्त पाणी सुटते व पुरण तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो। पुरण आपलं होतच आलेलं आहे। अजून 2 ते 3 मिनिटं लागतील आपलं पुरण तयार होण्यासाठी। पुरणामध्ये उलटून उभं राहिलं की समजायचं आहे पुरण तयार झालेलं आहे। उलटून उभं राहत नाही याचा अर्थ पुरण अजून झालेलं नाही। अजून 2 ते 3 मिनिटं आपण पुरण याच पद्धतीने शिजवून घेणार आहे। घट्टसर असं पुरण झालेलं आहे। बघूयात आपण चेक करून उलटून उभं राहतंय का ते। उलटून उभं राहत आहे, आपलं पुरण तयार झालेलं आहे।
पुरण छानपैकी तयार झालेला आहे. उलटून उभं राहत आहे, पडत नाहीये. याच्यावरून ओळखू शकता तुम्ही. गॅस बंद करणार आहे आता आपण. थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे पुरणाला छान चव येते. सुंठ, वेलची आणि जायफळाची पावडर घालणार आहे. जायफळामुळे पोळी पचण्यासाठी हलकी होते. पुरण मी पुरण यंत्रामध्ये वाटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पुरणाच्या चाळणीमध्ये देखील वाटू शकता. पुरण यंत्राच्या खाली मी एक बाउल ठेवलेला आहे. पुरण यंत्रातील पुरण एकसारखं आणि मऊसूत तयार होतं. बघू शकता तुम्ही, एकदम मऊ असं पुरण तयार झालेलं आहे. पुरण वाटल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पुरण पातळ आहे तर तुम्ही तव्यामध्ये थोडंसं तूप टाकून पुरण परतून घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही पुरण बनवा. कसं झालं तर कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद.